नियम सुद्धा बनतात, परंतु हे सर्व नियमांचा आधार राज्यघटना आहे. या सर्व कायद्यांचा आधार राज्यघटना आहे. कुठलाही नियम हा राज्यघटनेच्या विरोधात असू शकत नाही. कुठलाही कायदा हा राज्यघटनेची जी मूलभूत तत्व आहे त्याचे विपरीत असू शकत नाही. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण कुठल्याही नियमाची चर्चा करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या राज्यघटनेचाच आधार घेतो. कुठल्याही कायद्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्या कायद्याच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभे असलेल्या राज्यघटनेचाच त्या ठिकाणी विचार करतो. आणि म्हणून मी जेव्हा स्वतःला प्रश्न विचारतो की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे का, असं जेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हा मला लगेच उत्तर मिळतं की हो, मी बाबासाहेबांचा 100% अनुयायी आहे. माझी जात कुठली याला काही महत्व नाहीये, माझा धर्म कुठला याला काही महत्व नाहीये, पण मी त्यांचा अनुयायी आहे का, तर मी 100% अनुयायी आहे. मी का अनुयायी आहे? कारण त्यांनी जी तयार केलेली राज्यघटना आहे तिचं मी पालन करतो का, तर मी पालन करतो, म्हणून मी त्यांचा अनुयायी आहे. त्या राज्यघटनेच्या आधारे जे कायदे बनले त्या कायद्यांचं मी पालन करतो का, हो मी पालन करतो, म्हणून मी त्यांचा अनुयायी आहे. त्यांनी बनवलेल्या राज्यघटनेच्या आधारे जे कायदे बनले, जे नियम बनले, त्या नियमांचं मी पालन करतो का, हो मी पालन करतो, म्हणून मी डॉक्टर बाबासाहेबांचा अनुयायी आहे. आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की तू पोलीस अधिकारी आहेस, तुझं काम आहे त्या राज्यघटनेचं पालन करणं, त्या कायद्याचं पालन करणं, त्या नियमांचं पालन करणं आणि स्वतः पालन करण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी करणं हेच तुझं कर्तव्य आहे. तू तुझं कर्तव्य कर. त्यामुळं मी तुम्हाला इथं जयंती कशी साजरी करावी, जयंतीत काय करावं, काय करू नये हे मी तुम्हाला काही सांगणार नाही. ते जाणणे पण तुम्ही सज्ञान आहात, हुशार आहात. कायदा तुम्हालाही कळतो, राज्यघटना तुम्हालाही कळते, नियम तुम्हालाही कळतात. आता डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेले आहे की उठा, सुशिक्षित व्हा, साक्षर व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यामुळे आपण सगळे सुशिक्षित आहात, साक्षर आहात, आपल्यालाही कायदा कळतो, आपल्यालाही नियम कळतात. आपल्याला फक्त एकच त्यांनी सांगितले की या राज्यघटनेचं पालन करा, कारण ही आपल्या सगळ्यांना पुढे येण्यासाठी, विकासासाठी, आपल्या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी गरजेची आहे. त्या राज्यघटनेच्या आधारे जे कायदे बनतील त्या कायद्यांचं पालन करा, ते आपल्या सर्वांसाठी गरजेचं आहे. त्याच्या आधारे जे नियम बनतील ते नियमांचं पालन करा, ते आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, या मानव धर्मासाठी गरजेचं आहे. आणि ते पालन होतं आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांनी आमच्यावर टाकलेली, म्हणजे पोलीस प्रशासनावर टाकलेली की बाबा कायदे हे बनतील, ते बनण्यासाठी लोकसभा, राज्यसभा, विधिमंडळ सक्षम आहे. त्याची अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही ती अंमलबजावणी त्या ठिकाणी करा. ती आम्हाला त्यांनी दिलेलं जबाबदारी आहे, आम्हाला दिलेलं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्हाला अहोरात्र त्या ठिकाणी पार पाडायचं. आता हे कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी कुठल्याही भेदभाव कधीच केलेला नाहीये. त्या नियमांमध्ये, कायद्यांमध्ये कुठलाही नियम किंवा नियमात कुठल्याही अपवाद दिलेले नाहीये की अमुक जयंतीला नियम वेगळा, तमुक जयंतीला नियम वेगळा, अमुक मिरवणुकीला नियम वेगळा, तमुक मिरवणुकीला नियम वेगळा, असा भेदभाव कुठे नाही. नियम सर्वांना समान आहे. फक्त आपण त्याची अंमलबजावणी कितपत करतो एवढाच विषय. आता मगाशी अधिकाऱ्यांनी सूचना मांडली की हा नियम आत्ताच का. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की डॉल्बी बंदीचा नियम आपण आता नाही लावलेला. याची सुरुवातच गेल्या वर्षी गणपती उदगीर शहरात झालेली आणि मला त्याचं सदैव कौतुक आणि आनंद आहे की उदगीर शहराने जर या जिल्ह्याला डॉल्बी मुक्तीकडे जाण्यासाठी मार्ग जर कोणी दाखवून दिला असेल तर तो उदगीर शहराने दाखवून दिलेला आहे. त्यामुळे उदगीर शहरातल्या तमाम नागरिकांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. उदगीरला सगळ्यात पहिली मिरवणूक गणपतीच्या निघाल्या, त्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी मुक्त झाली
उदगीरमध्ये डॉल्बी लागला नाही म्हणून मग लातूरमध्ये पण डॉल्बी लागला नाही. कारण ते म्हणले जर उदगीर चांगला निर्णय घेऊ शकतात तर आम्ही का नाही घेऊ शकत, म्हणून उदगीरचं अनुकरण लातूरने केलं. मग हे काय फक्त गणपती पुरतच मर्यादित नाही राहील. नंतर नवरात्री आली तेव्हाही मिरवणुका निघल्या, डॉल्बी नाही लागली. शिवजयंती आली, मिरवणुका निघल्या, डॉल्बी नाही लागली. रामनवमी आली, मिरवणूक निघाली, डॉल्बी नाही लागली. आणि त्यामुळे आपण डॉल्बी लावायची नाही हे आत्ताच नव्याने काही नियम घातलेले आहेत असं अजिबात नाहीये. आणि कृपया तो गैरसमज पण पसरू नये. कारण आमच्या आंबेडकरी बांधवांना असं वाटेल की खरंच असं काय आहे का, तर तसं अजिबात नाही. आता गेल्या 8-9 महिन्यापासून लातूर जिल्ह्याला हे चांगलं वळण लागलेलं आहे डॉल्बी मुक्तीचं. त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याची आता वेळ आलेली. कारण गणपती डॉल्बी मुक्त झालं, नवरात्री डॉल्बी मुक्त झालं, शिवजयंती डॉल्बी मुक्त झाली, रामनवमी डॉल्बी मुक्त झाली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीमध्ये पारंपरिक वातावरणामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करून ढोल पथक, लेझिम पथक, झांज पथक, सांस्कृतिक पथक यांच्या मार्फतीने मिरवणुका निघाल्या आणि डॉल्बी लागला नाही. तर हा जो डॉल्बी मुक्तीचा लातूर जिल्ह्याने जो काही नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. कारण आता डॉल्बी नाही लागली तर परत कधीच लागणार नाही, कुठल्याच मिरवणुकीला लागणार नाही. ताशा पथक, खालगी पथक कुठे गेली, कुठं कुणी संपवलं यांना? कोण परकीय नाही आले, कोणी इंग्रज नाही आले, कोणी परदेशातनं आक्रमण करून इथला व्यवसाय रोजगार नाही मारला. तो आपण चुकीच्या दिशेला चाललो म्हणून आपणच तो रोजगार मारला. आपणच आपल्या भावंडांना उपाशी केलं, आपण त्यांचा रोजगार हिरावून घेतला. पण या सामाजिक प्रॉब्लेम्सला कोणी बघायलाच तयार नाही. लोकांना असं वाटतं की माझा किंवा पोलिसांचा विरोध डॉल्बी आहे, आमचा काही नाहीये. पण ह्या सामाजिक प्रश्नांना कुणीतरी बघा. त्या डॉल्बीमुळे होणाऱ्या लोकांवर जे दुष्परिणाम आहेत, बहिरे होत आहेत, ते कोण हार्ट अटॅकने मरतंय, त्या प्रॉब्लेमकडे कोण बघणार? त्या डॉल्बीमुळे त्या मिरवणुकांमधलं जे विचित्र स्वरूप आलेलं आहे त्याच्यामुळे आई बहिणी माता भगिनी मिरवणुकीत येत नाहीयेत. आता या सामाजिक प्रॉब्लेमकडे कोण बघणार? प्रत्येकाला असं वाटतं की पोलीस शत्रू आहे. आम्ही शत्रू नाही होतो. आम्ही सांगतो की मिरवणुका काढा, जे त्या साजऱ्या करा, परंतु आपल्या संस्कृतीप्रमाणे करा. आपली संस्कृती वेगळी आहे. हे डॉल्बी आपली संस्कृती नाहीये. पारंपरिक वाद्य ही आपली संस्कृती आहे. ढोल पद्धत आपली संस्कृती आहे. ताशा आपली संस्कृती आहे. हलगी आपली संस्कृती आहे. पण आपणच आपली संस्कृती विसरलोय आणि आपण आता त्या इतरांच्या संस्कृतीवर नाचायला लागतो. आणि त्याच्यासाठी आपण एवढा आग्रह करतो आणि आमच्याशी वाद करतो. आमच्याशी काहीच वाद करून उपयोग नाही. डॉल्बी लावायला जर उद्या कायद्यात परमिशन मिळाली की डॉल्बी लावा आणि डॉल्बीचा आवाज किती पण वाढू द्या आणि त्याच्यानुसार कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. आम्ही काय कागदोळे घालून बसू? तुम्ही नाचा. आम्ही कायद्याचं पालन करणार, आम्ही नियमाचं पालन करणार. मी काय म्हणलं, उद्या जर कायदा नियम बनला की डॉल्बीचा आवाज कितीही असला तरी गुन्हा दाखल करता येणार नाही, डॉल्बीचा आवाज मोजायचा नाही, पोलिसांनी कानात डोळे घालून बसायचे, तर आम्ही त्या कायद्याचं पालन करणार. कारण आम्हाला बाबासाहेबांनी एवढंच सांगितलंय, तुम्ही कायद्याचं अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे, तुम्ही फक्त कायद्याची अंमलबजावणी करा. आम्ही कायद्याच्या पलीकडे जात नाही, आम्ही नियमाच्या पलीकडे जात नाही. आता जर नियमात तुम्हाला सांगितलं की 12 पर्यंत मिरवणूक आहे, तर मी कुठल्या अर्थाने तुम्हाला म्हणणार आहे 10 बंद करा? नाही म्हणणार. कारण कायद्याने परवानगी दिली ना 12 पर्यंत. उद्या जर कायदा म्हणला की 12 नाही 24 तास, आम्ही 2 शिफ्ट मध्ये बंदोबस्त लावतो. आम्ही कशाला नाही म्हणतो? आमचं कर्तव्य आहे, आमचं नोकरीच ती आहे, आमचा रोजगार आहे. आम्ही नियमाचं पालन करणार, आम्ही कायद्याचं पालन करणार, जे कायद्यात लिहिलेलं आहे त्याचं पालन करणार. कायदा म्हणला 12 पर्यंत मिरवणूक, 12 पर्यंत मिरवणूक. कायदा म्हणला की या आवाजापेक्षा पलीकडे जायचं नाही, की त्या आवाजाच्या पलीकडे जायचं. आता ते एका पदाधिकाऱ्याने सांगितलं की काही पथकांना थोडंसं म्युझिक लागतं, लेझिम पथकाला थोडं म्युझिक लागतं, तर ते थोडं म्युझिक लावचे ना नाहीच आहे. आम्ही कधीच नाही म्हटलं नाही. तुम्ही 1-2 टॉप किंवा बेस लावले, त्या तुमच्या ज्या काही
मुलांना मुलींना काही सांस्कृतिक कार्यक्रम दाखवायचे. आता मुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यक्रम दाखवू शकत नाही, तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला काहीतरी गाण्याची जोड द्यावी लागते. आता ते गाण्यासाठी एका दोन साऊंड लावावं लागते. आम्ही त्याला कधीच विरोध केलेला नाही. आमचा विरोध त्या डॉल्बीच्या भिंतींना आहे. कारण कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम, कुठलीही मिरवणूक ही मुख्याने निघू शकत नाही, एवढंच आम्हाला कळलं. आणि त्यामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी म्युझिक पाहिजे. त्या म्युझिकसाठी, गाणी ऐकण्यासाठी, बाबासाहेबांची गाणी ऐकण्यासाठी हे त्या मिरवणुकीमध्ये त्या सांस्कृतिक पथकाच्या मागे एका दोन साऊंड लागतील. आमचा त्याला विरोध नाहीये कांबळे साहेब. आमचा विरोध त्या भिंतीला आहे, जी भिंत लोकांच्यात आणि आमच्यामध्ये उभी. आम्ही लोकांच्या जवळ यायला इच्छुक आहे, पण तुम्ही तुमच्या आणि आमच्यामध्ये ती भिंत आणून उभी केली. आमचं म्हणणं आहे ती भिंत पाडा, मग तुमच्या लक्षात येईल की पोलीस किती तुम्हाला सपोर्ट करायला तयार. आणि आम्ही मिरवणुकीत तुमच्या मिरवणुकीला विरोध करायला नसतो, आम्ही तुमच्या मिरवणुकीत संरक्षण करायला असतो की तुमच्या उत्साहामध्ये दुसरे कोणीतरी काहीतरी उचापत्या करू नये. आम्ही तुमच्या संरक्षणासाठी असतो, तुम्हाला विरोध करण्यासाठी कधीच नसतो आणि कुठल्याच मिरवणुकीत नसतो. गणपती मिरवणुकीत सुद्धा आम्ही संरक्षणाची जबाबदारी घेतो, शिवजयंतीच्या मिरवणुकीत संरक्षणाची जबाबदारी घेतो, डॉक्टर बाबासाहेबांच्या मिरवणुकीत सुद्धा संरक्षणाची जबाबदारी घेतो. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांना त्या मिरवणुकीमध्ये कसलाही व्यत्यय येऊ नये, त्यांच्या मिरवणुकीत कुणी अडथळा होऊ नये म्हणून आम्ही बंदोबस्त करत आहोत. त्यामुळे आम्ही तुमचे विरोधक नाही, आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आहोत. आम्ही कोणाचाही मनमानी कारभार किंवा हुकुमशाही चालवत नाही. आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेबांनी जी राज्यघटना घालून दिली, त्यांनी जो कायदा बनवला, त्या कायद्याच्या आधारे जे नियम बनवले, त्या नियमांचं आम्ही पालन करतो. त्या नियमांचं पालन तुम्ही करावं असं आम्ही तुम्हाला कळकळीचं आवाहन करतोय, विनंती करतोय. नाही केलं तर आम्हाला कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल. आम्ही कायद्याची अंमलबजावणी केली तर तुम्ही नाराज होणार, पण मग तुमच्यात आणि आमच्यात ही नाराजी होऊच नाही, उद्या तुमच्यावर कारवाई करायची वेळ आमच्यावर येऊच नाही, म्हणून आम्ही तुम्हाला आधीच आवाहन करतो की दादा नका करू. पण ते त्यानंतरही जर झालं, कायद्याचं उल्लंघन झालं आणि आम्ही जर डोळे झाकले तर मग आम्ही पण बाबासाहेबांना काय उत्तर देऊ? ते विचारतील ना, आमचं मन आम्हाला विचारेल की रे ते कायदा बनवला तर तुझ्या डोळ्या देखत मोडला आणि तू काहीच केलं नाही, तो नियम तुझ्या देखत मोडला डोळ्या देखत, तू काहीच केलं नाही. हे मला कोणाला तरी उत्तर द्यायचं आणि कोणाला द्यायचं म्हणजे मी माझं उत्तरदायित्व राज्यघटनेला. माझं म्हणण्यापेक्षा प्रत्येक पोलिसाचं उत्तरदायित्व राज्यघटनेला. आम्ही फक्त आणि फक्त राज्यघटनेला बांधील आहोत. मग त्या राज्यघटनेच्या आधारे जे शासन बनतं त्या शासनाला बांधील आहोत, त्या राज्यघटनेच्या आधारे जे कायदे बनतात त्या कायद्याला बांधील आहोत, त्या राज्यघटनेच्या आधारे जे नियम बनतात त्या नियमाला आम्ही बांधील आहोत. पण आमची पहिली बांधिलकी ती राज्यघटनेला, आणि ती राज्यघटना ज्यांनी लिहिली ऑब्विसली मग ते आमच्यासाठी महान आहे. आम्ही फक्त त्यांच्या राज्यघटनेचं त्या ठिकाणी पालन करतो. त्यामुळं या निमित्ताने मी एवढंच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत, बोलले इनफॅक्ट आहे. आज ते शरीर रूपी आपल्यात नाहीये, पण विचार रूपी, साहित्य रूपी आणि त्यांच्या अलौकिक कार्यारूपी ते अजरामर आहे. ते फक्त भारतापुरते मर्यादित नाही, ते आज मला सांगितलं की जगभर त्यांचं कार्य आहे. ते एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही आहेत, ते सर्व मानव धर्मासाठी आहे. आणि अशा महामानवाची जयंती आपण कशी साजरी करावी याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. अशा महामानवाचं स्मरण आपण कसं करावं याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. तुम्ही आज जे कराल तेच तुमचे लहान भाऊ मुलं बघतील आणि 10-15 वर्षानंतर तेच करणार. तुम्ही आज त्यांना चांगली दिशा दाखवली. कदाचित यावर्षी थोडा उशीर झालाय, परंतु हरकत नाही, तरी पण आपण पारंपरिक पद्धतीनेच त्या मिरवणुका जर काढल्या तर पुढच्या वेळेस अजून जास्त पारंपरिक मिरवणुका निघतील, अजून जास्त त्याच्यात उत्साह येईल.
अजून जास्त पंत तयार होतो. आणि मला हाही प्रश्न पडला त्यावेळेस कांबळे साहेब, सचिनजी आपल्याला पण सांगतो पदक आली, मग ही पदक बाहेर का आली, म्हणून आम्ही त्यावेळेस म्हणलं की पुढच्या वेळेस आपण 2 महिने आधीच उदगीरमध्ये ढोल पथकाची तयारी चालू करू आणि या उदगीरमध्येच किमान 15-20 ढोल पथक तयार झाली पाहिजे. त्या निमित्तानं आपल्या मुलांना मुलींना एक कसरत करायची सवय लागेल, शारीरिक मेहनतीची सवय लागेल. कारण 8 तास कमरेला ढोल बांधणं आणि तो ढोल वाजवणं हे येऱ्यागवळ्याचं काम नाही. त्याच्यासाठी किती मेहनत लागते हे ते केल्यावरच कळतं. आम्ही प्रयत्न केला तर लगेच हाताला फोड आले होते, म्हणजे हे फार अवघड काम नसते. पण आज तरुणांसाठी त्याची गरज पण आहे. म्हणजे आपल्याला ही पदकं बाहेर आणायची वेळच येऊ नये. ही ढोल पदकं, लेझिम पदकं, साज पदकं उदगीरमध्ये काय कमी आहे का आपल्याला? आपण पुढाकार घेतला तर चांगली पदकं इथे तयार होऊ शकतात. कारण वर्षभर या वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये त्यांना 8-10 सुपाऱ्या असेच मिळतील. त्यामुळं सर्व बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण एका महामानवाची जयंती साजरी करत आहोत, ती त्याच दर्जाची असावी, त्याच तोलामोलाची असावी, त्याच ताकदीची असावी, त्याच उच्च प्रतीची असावी आणि ती सर्वांना सामावून घेणारी असावी. एवढंच फक्त मी तुम्हाला आवाहन करेन. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माला सहभागी होता यावं, महिलांना, लेकरांना, वृद्धांना त्याच्यात सहभागी होता यावं, अशा पद्धतीची ती मिरवणूक असावी. ती मिरवणूक स्वयंशिस्तबद्ध असावी. त्या मिरवणुकीला पोलीस बंदोबस्त असतील, पण आपली मिरवणूकच इतकी शिस्तबद्ध असावी की त्या ठिकाणी कोणाला शिस्त लावावा किंवा पुढे चल मागे चल म्हणायची वेळच त्या ठिकाणी येऊ नये. अशी स्वयंशिस्तबद्ध मिरवणूक आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी काढावी. आम्ही तर त्या ठिकाणी आहोतच. नगरपालिका त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही उपाययोजना करायचं त्या उपाययोजना त्या ठिकाणी निश्चित करेल. एमएससीबी सुद्धा त्या जयंतीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अखंडित वीज पुरवठा राहील याच्यासाठी एमएससीबी सुद्धा त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न निश्चित करेल. आपणही ही मिरवणूक अत्यंत उत्साहात त्या ठिकाणी साजरी करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण सर्वजण मिळून ही जयंती जी आहे अत्यंत उल्हास, उत्साहात, आनंदात, पारंपरिक, सांस्कृतिक पद्धतीनं साजरी करूया. मी पुन्हा एकदा सांगतो की मला अभिमान आहे की उदगीरकरांचा प्रामुख्यानं की त्यांनी या जिल्ह्याला डॉल्फिन मुक्तीचा रस्ता दाखवून दिलेला आहे. त्याचं श्रेय उदगीरला जातं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करायची वेळ आल्यानंतर ती संधी सुद्धा उदगीरकरांनीच घ्यावी आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब उदगीरकरांनीच करावं. हे उदगीरकरांनी जाहीर करावं की आम्ही मिरवणूक काढणार, मिरवणूक उत्साहात काढणार, जल्लोषात काढणार, पारंपरिक पद्धतीने काढणार आणि डॉल्फिन न लावता काढणार. हे उदगीरकरांनी जाहीर करून त्याच्यावर शिक्कामोर्तब करावं. एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. सर्वांना येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम. एक मिनिट मी बोलताना कदाचित तुझं लक्ष नव्हतं. मी परत रिपीट करतो की मिरवणूक ही काही मुख्याने काढायची नाही. तिथं सांस्कृतिक कार्यक्रम करताना त्याला संगीत आवश्यक आहे, म्युझिक आवश्यक आहे. ते म्युझिकसाठी आवश्यक जो काही 1 बेस 1 टॉप किंवा 2 बेस 1 टॉप जे काही लागणार आहे